विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ही अशी भावना आहे का तुमच्या मनात? आहे? मग थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कितीही अभ्यास करा. अगदी टॉपर आहात तुम्ही, पैकीच्या पैकी मार्क पाडणार आहे. पण असं वाटतंयच परत-परत. हे कशामुळे होतंय माहितीये का? आपण स्वतःहून ओव्हर थिंकिंग करतोच. उगाच वेगळा विचार करत राहतो आपण. ओके. करतोय अभ्यास, टॉपिक परफेक्ट केलाय, तरी म्हणतो आपण, हे जे मी प्रश्न केलेत ह्यातलाच येईल ना प्रश्न? मुलं मी तुम्हाला सांगतो आजकाल ते चॅट जीपीटी आहे ना त्याचा वापर करायला लागलेत. म्हणजे मला एका मुलाने काल कॉमेंट केलं होतं बरं का. ॲक्चुअली छान स्टुडंट आहे तो. तो एक व्हिडिओ कॉल कॉमेंट करतो बरं का तो. मग त्याने एक गेस पेपर दिला होता. मी तो पेपर बघितला. चला त्याच्याच कॉमेंटचं इथं उत्तर देऊया आपण. चॅट जीपीटी तुम्हाला गेस पेपर देईल. ओके. पण मी तुम्हाला सांगू का तेवढंच सफिशियंट नाहीये. तेवढं सफिशियंट नाहीये. मग थांबा पहिला या मुद्द्यावर बोलूया आपण. आयुष्यात नेहमीच असं होतं. नेहमीच आपण एक्साइटेड मोडमध्ये जातो, ओव्हर थिंकिंग करत बसतो आणि आपण आपल्यावरच विश्वास कमी दाखवतो. सेल्फ कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स तर नको आहे मान्य बरोबर आहे. पण सेल्फ कॉन्फिडन्स हवा आहे ना बाळांनो. सेल्फ कॉन्फिडन्स हवा आहे की नाही? खरोखर हवा आहे लक्षात घ्या. मग इथं काय केलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो, इथं काही गुरुमंत्र मी अगोदर पण दिलेत आणि आता परत देतो. माझा अभ्यास खूपच छान झालेला आहे. मी करतोय तो पण अतिशय व्यवस्थित अभ्यास करतोय. ऑब्व्हियसली पेपरच्या आदल्या दिवशी फुल रिव्हिजन होणार आहे माझी. एकदा नाही मी 2दा रिव्हिजन करणार आहे. मग एवढं केल्यानंतर मला पेपर अवघड जाईलच कसा काय? पेपर सोपाच जाणार आहे. आणि जेव्हा मी पेपर देईन, तेव्हा एखादा अवघड प्रश्न समोर जरी दिसला, जो मी केलेला नाहीये, ओके, स्किप करेन त्यांना मी आणि बाकीचे जे केलेत ते मी अटेम्प्ट करेन ना. जे येत नाही एका दुसरा प्रश्न त्याच्यावर रडत बसण्यापेक्षा 99% प्रश्न जे येतायत ना, ते करूया ना आपण. त्यामुळे ना मला फोन करून असले डायलॉग सांगू नका. भीती वाटायला लागले, कसं तरी होतंय. अरे कसं तरी होतंय. मी तुम्हाला सांगतो तुमचं 1 मिनिट मी वेळ घेणार आहे. माझ्याकडं 11th स्टँडर्डला यावर्षी ऑफलाईनला 2 मुलं आहेत. त्यांची नावं घेत नाही, पण माझ्या मुलांना कळालंय मी कुणाविषयी बोलणार आहे ते. दर शनिवारी ना या मुलांना चेस्ट पेन स्टार्ट होतात. चेस्ट पेन. छातीत दुखतं. 11वीतली मुलं आहेत. छातीत दुखतं त्यांच्या दर शनिवारी. सकाळी दुखायला सुरुवात होतं उठल्या-उठल्या आणि संध्याकाळपर्यंत चेस्ट पेन थांबते. मग शेवटी त्यांच्या पालकांनी ईसीजी केले. सगळ्या होईल तेवढ्या टेस्ट केल्या. ओके. आणि मी तुम्हाला सांगतो याचा रिझल्ट काय मिळाला सांगू का? शनिवारीच चेस्ट पेन का होतं माहितीये का? शनिवारी टेस्ट असते क्लासची. अभ्यास नसतो झालेला. मग काय? चेस्ट पेन. अरे वाह! मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, हा सगळा प्रकारच चुकीचा आहे लक्षात घ्या. हे जे नाटक आहे ना, हे बंद करा सांगतो लक्षात घ्या. काही नाही, अभ्यास करून दाखवा, मग हे जाईल तुमचं डिमोटिव्हेशन म्हणूया आपण, डिमोटिव्हेटेड फीलिंग. हे असलं काही नाटक आहे फक्त लक्षात घ्या, दुसरं काही नाही. आणि काही चेस्ट पेन नाही, डोकं दुखतंय, कसं तरी होतंय, उलटी आल्यासारखं करायचं, सर्दी आणि खोकला दाखवायचा. मग पालक काय म्हणणार, "राहू दे आजची टेस्ट. क्लासची टेस्ट जाऊ दे रे, ही बोर्डाची परीक्षा आहे. इथं असली कारणं देऊ नका बरं का आता. प्लॅन करा. जे झालंय ते रिवाईज करा. दिवसातून रिव्हिजनला वेळ द्या. रिव्हिजनला थोडा वेळ द्या. म्हणजे दिवसभर जे केले ना किंवा काल जे केले त्याची आज रिव्हिजन करा. अरे पण करत राहा. बास मी हा व्हिडिओ थांबवतोय तर लक्षात घ्या. आणि परत मला तसले कॉल नको आहेत. मला ना असं WhatsApp मेसेज करा, की "सर छान सुरू आहे." छान सुरू असेल तर सुरू मेसेज करा बरं का. उगाच काही करत काहीच नाही, पण म्हणा छान सुरू आहे. हे असं पण नको आहे लक्षात घ्या. मग हे असा विचार मनात न आणता अभ्यास करा. ऑल द बेस्ट.